श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आजची ही व्हिडिओ तुमच्या आयुष्यासाठी भरपूरच महत्त्वाची आहे, तुमच्या जीवनासाठी भरपूरच महत्त्वाची आहे आणि तुमचा येणारी वेळ, तुमचा येणारा भविष्य सुद्धा हा व्हिडिओ ठरवू शकतो। म्हणून ही व्हिडिओ आतापासून ते शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून ठेवा। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजची ही व्हिडिओ मोजून फक्त 5 मिनिटे ऐका आणि त्यानंतर शेवटची 2 मिनिटे ही तुझ्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाची ठरतील, कारण की शेवटच्या 2 मिनिटांमध्ये अशा गोष्टी ऐकायला मिळतील, अशी गोष्ट तुमच्या कानावरती पडेल, जी गोष्ट ऐकून तुमचे मन पूर्ण सुंदर होऊन जाईल, तुमचे मन पूर्णपणे स्वच्छ होऊन जाईल आणि तुमचे विचार सुद्धा चांगले निघतील आणि ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे मन पूर्णपणे बदलून गेलेले असेल। म्हणून ही व्हिडिओ न चुकता, कोणताही सेकंद न चुकवता नीट आणि शांतपणे ऐकून घ्या। खरं तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला हव्यात, त्या गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख मिळतात। फक्त त्या गोष्टी आपल्याला तुम्हाला या चॅनलवरून बघायला मिळणार आहेत आणि या चॅनलवरती तुम्हाला असे बरेच सुंदर व्हिडिओ बघायला मिळतात। म्हणून आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑल वरती सेट करून ठेवा आणि कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ मनापासून नक्कीच लिहा। तर सध्याच्या वेळेत स्वामींचे विचार आणि स्वामींचे मन हे बरेच लोकांचे आयुष्य बदलून जाते, कारण मला अनुभव आलाय। बरेच स्वामी भक्तांनी मला स्वतःहून सांगितलं आहे, त्यांना दांडगा अनुभव आलेला आहे, कारण की स्वामी हे त्यांना सतत साथ देत असतात। फक्त एकदा तुम्ही स्वामींचे मन जिंका, तुम्ही पूर्ण आयुष्य जिंकून जाल। फक्त स्वामींचे मन जिंकणे सुद्धा सोपे नाही, तुम्हाला आयुष्यातल्या सर्व गोष्टींना पुढे जावे लागते, सर्व अडथळ्यांना पाठी सोडून पुढे जावे लागते, सर्व अडचणींना पाठी सोडून या आयुष्यात पुढे जावे लागते। त्यानंतर जाऊन तुम्हाला मिळते यश आणि यश मिळणे म्हणजेच आपल्या परमेश्वराला आपण मिळून जातो। ज्यावेळी आपल्याला यश मिळेल त्यावेळी समजून जायचा की आपला परमेश्वर आपल्या सोबत आहे, आज जे आहे ते परमेश्वरामुळे आहे। आणि अजून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे। तर सध्याच्या वेळेत बरेच लोकांची अशी कंडिशन झालेली आहे ज्यांना खायला सुद्धा मिळत नाही। या पावसाळ्याच्या वेळेत रोजगार न मिळाल्यामुळे बऱ्याच लोकांची अशी अवस्था झालेली आहे, जी अवस्था आपण पाहून आपल्या डोळ्यातून पाणी निघेल आणि ती अवस्था माझ्या सुद्धा पाहून अंगावरती शहारे आले आणि त्यानंतर मी विचार केला, स्वामींच्या नावाने एक मोहीम खोलूया आणि त्या मोहिमेमध्ये सर्वांनी प्रतिसाद दिला तर सक्सेसफुली आपण ती मोहीम पूर्ण करू आणि अन्नदानाचा हा असा एक श्रेष्ठ काम करू, एक नेक काम करू आणि त्यामध्ये तुमची मदत आम्हाला फारच महत्त्वाची आहे आणि ही मोहीम आपण राबवणार आहोत। सर्वप्रथम गोष्ट सांगतो, स्वामींनी सर्वात पहिले सांगून ठेवलेले आहे, या मतलबी दुनियेमध्ये जर तुम्ही दुसऱ्या लोकांचा विचार करत असाल तर तुम्ही पूर्ण जग जिंकून जाल, कारण की सर्वात पहिली गोष्ट हीच आहे की सध्याच्या वेळेत परकी लोक सुद्धा आपली नाहीत आणि जवळची लोक सुद्धा आपली नाहीत। ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे, पण तुम्ही या वेळेमध्ये जर तुम्ही दुसऱ्या परक्या लोकांचा बघत असाल तर तुमचे मन एवढे श्रेष्ठ आहे आणि जर तुम्हाला सर्व सुख नाही मिळाले तर मला सांगा, कारण की आत्ताच्या वेळेत दान धर्म करण्याचा काम हा सर्वात श्रेष्ठ काम आहे आणि या कामानंतर आयुष्यामध्ये फक्त सुख मिळते, कारण की हे काम आपल्याला आता आपले भविष्य ठरवते, आपले कर्म ठरवते। तर तुम्ही खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती पाहू शकत असाल, या मोबाईल नंबरवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवून आम्हाला या मोहिमेसाठी मदत करू शकता। आणि सध्याच्या पोरांची ज्यांना एका वेळेला जेवण सुद्धा मिळत नाही, जे रात्रंदिवस उपाशी राहतात, त्यांना मदत करण्याचे हे विचार आम्ही केलेले आहे आणि यासाठी तुमची मदत आमच्या लाख मोलाची ठरणार आहे आणि तुमची मदत ही आम्हाला भरपूरच गरजेची आहे। म्हणून मनापासून वाईट वाटते या पोरांचे बघून, या पोरांची परिस्थिती बघून आपल्या मनाला सुद्धा वाईट वाटेल, ज्याच्या मनाला वाईट वाटेल त्यालाच हृदय आहे। आणि खरंच सांगतो, बऱ्याच लोकांनी आम्हाला या मोहिमेसाठी मदत केलेली आहे, तरी सुद्धा आम्हाला राशी कमी पडल्यामुळे आम्ही या मोहिमेसाठी अजून प्रयत्न करत आहोत। मागच्या गेल्या व्हिडिओज मधून आम्ही सांगत आहोत की आम्हाला ही मोहीम राबवायची आहे, यासाठी आम्हाला तुमची मदत पाहिजे आणि तुमची मदत ही अजून नीट पोचत नाही आहे। तर तुमच्याकडे जेवढे असेल मनाने दिलेली छोटी रक्कम सुद्धा आम्हाला मान्य। अशोक
मन्नूकर या माणसाने आम्हाला पुन्हा एकदा या मोहिमेसाठी मदत करून फार लाख मोलाचे काम केलेले आहे आणि या माणसाचे मन सुद्धा आपल्याला या गोष्टीतून समजून जात आहे. त्यांनी पुन्हा एकदा मदत केली राशी कमी पडल्यामुळे आणि यांचे मनापासून आभार आणि स्वामींच्या चरणी निवेदन असेल यांचे आयुष्य पूर्णपणे सुखी राहावे. आणि तुमच्या मनात सुद्धा जे असेल ते तुम्ही या मोबाईल नंबरवरती पाठवून आमची या मोहिमेसाठी मदत करू शकता आणि तुमची मदत आमच्या लाख मोलाची ठरून जाणार आहे. ही गोष्ट सुद्धा नेहमी लक्षात ठेवा आणि तुमचे मनापासून आभार. आणि जर तुम्हाला जमत नसेल आणि जर तुमची कंडिशन खूपच बेकार असेल तर नाही केलं तरी चालेल. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुमच्याकडे ती गोष्ट येईल त्यावेळेस तुम्ही ती गोष्ट करताना पाठी सरकू नका. ती गोष्ट माझी असो की दुसऱ्यांची असो की तिसऱ्याची असो, एका गरीब माणसाला जर त्या गोष्टीतून मदत मिळत असेल तर ती गोष्ट नेहमी करा. फक्त तुमची वेळ चांगली येऊ द्या, वेळेसाठी वाट बघा, कारण की वेळ ही प्रत्येकाची येत असते. वेळ ओळखून त्या वेळेतून आपले यश शोधून काढण्याचे काम तुमचे आहे आणि या सर्व गोष्टींना सक्सेसफुल बनवण्याचे काम आपल्या स्वामींचे आहेत. बोला श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात पहिलीच गोष्ट, तुम्हाला पूर्ण आयुष्य जिंकायचे असेल, तुम्हाला या जगात जगायचे असेल तर सर्वात पहिली गोष्ट तुमच्या ह्याच्यात माणुसकी पाहिजे. दुसरी गोष्ट तुमचे कर्म चांगले पाहिजेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सर्व काही करता आलं पाहिजे. तुम्हाला प्रत्येक अडचणींना मात देता यायला पाहिजे. तुम्हाला सर्व दुःखांचा अनुभव पाहिजे. तुम्हाला पूर्ण आयुष्याचा अनुभव पाहिजे. तुम्ही पूर्ण जग जिंकून जाल. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी अशक्य असतात त्या सुद्धा आपले स्वामी शक्य करतात, त्या सुद्धा आपले परमेश्वर शक्य करतात आणि त्या गोष्टी शक्य होतातच. फक्त तुम्हाला एवढेच लक्षात ठेवायचे आहे, या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच हार मानायचा आहे. मुखात घ्या स्वामींचे नाव, आयुष्यात करा चांगली कर्म आणि आपले आयुष्य सुखरूपी बनवा, सुखी बनवा, आनंद बनवा. प्रत्येक वेळी तुमच्या मुखामध्ये स्वामींचा नाव पाहिजे. रोज तुम्ही स्वामींचा जप करा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात झालेला बदल बघा, तुमच्या आयुष्यामध्ये पडलेला फरक बघा आणि मग मला सांगा. बऱ्याच स्वामी भक्तांनी त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला बदल, त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला फरक हा मला सांगितलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सर्व सुख सुद्धा मिळालेले आहे. ही गोष्ट सुद्धा मला माहित आहे. बऱ्याच लोकांना या गोष्टीचा अनुभव सुद्धा आलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा अनुभव येणार. फक्त तुम्ही आता ज्या गोष्टीला लढत करत आहात, आता ज्या गोष्टीसाठी झुंजत आहात, आता ज्या गोष्टीसाठी तुम्ही मेहनत करत आहात, ती गोष्ट सुद्धा मिळणार. देव तुमची परीक्षा घेतोय, त्या परीक्षेला पास करा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळून जातील. बोला श्री स्वामी समर्थ. म्हणून सांगतो आणि बऱ्याच स्वामी भक्तांना मी बघितलेले आहे ज्यांचे आयुष्य खूपच सुखी होते, खूपच धन्य होते. फक्त त्यांचे जे माज आलेले, त्यांना माज आलेला ज्या गोष्टींचा, ज्या वेळेस त्यांच्याकडे सर्व होते त्यावेळेस ते त्या गोष्टीची किंमत केली नाही आणि वेळेने त्यांच्यासोबत केली मस्करी. वेळेने सुद्धा त्यांच्यावरती वाईट वेळ आणली. ज्या वेळेत त्यांच्याकडे खायला सुद्धा पैसे होते, बरेच पैसे होते, बरेच त्यांची परिस्थिती चांगली होती, पण त्यांनी त्या गोष्टीचा माज केला आणि आज डोळ्यातून पाणी निघेल अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. म्हणून ज्या वेळेस तुमच्याकडे ती गोष्ट नाही, ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करा. फक्त ज्या वेळेस तुमच्याकडे जी गोष्ट येईल त्यानंतर ती गोष्ट गमवू नये त्यासाठी प्रयत्न करा. आयुष्यामध्ये प्रयत्न करायचेच आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करायचे आहेत, प्रत्येक बाबीसाठी आपल्याला प्रयत्न करायचेच आहेत. फक्त ते प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना मिळालेले यश हे कधी विसरू नका आणि कोणामुळे मिळाले त्या व्यक्तीला कधीच विसरू नका. सर्वप्रथम आपले बघणारे परमेश्वर, त्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीसाठी कमी पडणार नाही. आणि दुसरे म्हणजे आपले आई बाबा. आपले आई बाबा आपल्या सोबत असतील नसतील, फक्त जे काय आहे ते आज त्यांच्यामुळेच आहे. म्हणून कधीच आपल्या आई बाबांना नाराज ठेवू नका. जर यापूर्वी चुकून पण तुम्ही आई बाबांवरती ओरडला असाल तर त्याची माफी तुम्ही परमेश्वराकडे मागा आणि ह्यानंतर मी अशी चुकी करणार नाही असे सुद्धा म्हणा. कारण की परमेश्वराच्या पहिले आपण आपल्या आई बाबांना मान द्यायला पाहिजे, कारण की आपले आई बाबा हेच आपले परमेश्वर आहेत आणि परमेश्वर हे प्रत्येक गोष्टीमध्ये मिळतो आपल्याला. आपला देव हा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मिळतो. फक्त त्या प्रत्येक गोष्टीमधून शोधून काढणारा माणूस पाहिजे. तुम्ही तुमचे मत बदला, विचार सुद्धा तुमचे बदलतील. बघण्याचा दृष्टिकोन एकच असतो, माणूस एकच असतो, फक्त त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन दोन असतात. एक चांगल्या प्रकारे बघितलेला माणूस त्याला चांगलाच म्हणणार आणि एक वाईट प्रकारे बघितलेला माणूस त्याला वाईटच म्हणणार. आज जर तुम्ही एका माणसाकडे लक्ष देत आहात, तुम्ही त्याला म्हणालात की हा माणूस वाईट आहे,
तर तो कायम तुमच्या नजरेत वाईटच राहणार. फक्त त्याच माणसाला तुम्ही बघून बोलत असाल नाही हा माणूस चांगला आहे, तर तो माणूस तुमच्या मनात चांगलाच राहणार. तुमचा दृष्टिकोन हा बराच तुमच्या आयुष्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही तुमचा बघण्याचा दृष्टिकोन नीट करा. माणूस ओळखायला शिका. सर्वप्रथम या युगामध्ये माणूस ओळखायला शिका. माणूस ओळखल्यानंतर त्याच्याकडचा दृष्टिकोन नीट ठेवा आणि मग त्याच्या संगतीला लागा, कारण की संगत ही भरपूरच महत्वाची आहे. आज तुमची संगत चांगली असेल, आज तुमची संगत भरपूरच चांगली असेल, तर त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलेच होत राहणार. पण आज जर तुम्ही संगत वाईट ठेवलात तर त्या संगतीचा फळ सुद्धा तुम्हाला नंतर मिळणार. ते पण कसे मिळणार ते तुम्हाला माहिती आहे. आणि संयम आणि कठोरपणा हा तुमच्यात पाहिजे. फक्त तेवढाच तुमच्यामध्ये दया माया सुद्धा पाहिजे. कारण की कोणत्याच गोष्टीसाठी जर तुम्हाला दयाच येत नसेल तर तुम्ही निर्दयी आहात, आणि निर्दयी माणसांना या जगामध्ये जागाच नसते. कारण की जो माणूस निर्दयी असतो त्या माणसाला परमेश्वर लक्षच देत नाही. त्या माणसाकडे आपला परमेश्वर लक्षच देत नाही. पण परमेश्वर त्याला एक चान्स सुद्धा देतो की तू सुधर आणि त्यातून वेगळा बन आणि तुझ्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळवून जा. आणि बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला सांगणे हे महत्त्वाचे आहेत. फक्त त्या गोष्टी तुला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजणार आहेत. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि बाजूला जो बेल आयकॉन दिसत असेल त्यावरती क्लिक सुद्धा करून ठेव, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुलाच पाहता येईल. तर आजच्या ह्या गोष्टी ज्या की वेळ, संयम, दृष्टिकोन या 3 गोष्टी झालेल्या आहेत, ज्या गोष्टी तू कायम लक्षात ठेव. आणि आणखीन 4-5 गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला पुढच्या व्हिडिओमध्ये समजणार आहेत. म्हणून पुढच्या व्हिडिओची वेळ पहा, वाट पहा आणि या गोष्टी लक्षात ठेव. आणि जी मी तुला मोहिमेबद्दल सांगितलं आहे त्यावरती सुद्धा थोडासा विचार कर. आणि भेटूया आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर आणखीन एक महत्त्वाचा क्षण, आणखीन एक महत्त्वाची 2 मिनिटे ती तुझ्या आयुष्यासाठी महत्त्वाची आहेत. कारण ती मिनिटे, ती 2-3 मिनिटे तुला पूर्ण आनंदी करून टाकतील. ही व्हिडिओ बघता बघता तुला जेवढे वाईट वाटले असेल मनापासनं ते सर्व तुझे मनातून निघून जातील आणि तुझे मन सुद्धा स्वच्छ राहील, सुंदर राहील. त्यासाठी मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेव, डोळे बंद करून घे. डोळे बंद केल्यानंतर फक्त मोजून 2 मिनिटं हे ऐकून घे आणि त्यानंतर तुझ्या मनावरती पडलेला परिणाम तू मला सांगशील. तर थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेव आणि शांतपणे डोळे बंद करून ऐकून घे. डोळ्यासमोर आपल्या परमेश्वराचं चित्र येईलच. त्यानंतर तुझ्या मनात झालेला बदल तो तुलाच समजेल. श्री स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थ। स्वामी समर्थ। स्वामी समर्थ। स्वामी समर्थ। ती सध्याच्या वेळेस समजून घेणे फारच महत्त्वाचे झालेले आहे, कारण की सध्याची जी पिढी आहे, येणारी जी पिढी आहे, त्यांना सुद्धा ही गोष्ट समजून देणे फारच कठीण झालेले आहे। म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करत आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा समजून देणे की आपल्या आयुष्यामध्ये लढणे ही एक सर्वात मोठी गोष्ट झालेली आहे। कारण की येणारी पिढी तुम्ही सुद्धा पाहू शकत असाल कोणत्या मार्गावरती जात आहे आणि काय करत आहे। ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला समजत असेल की मला नक्की बोलायचं काय आहे। कारण की स्वामींनी स्वतःहून सांगितले आहेत, चांगले विचार, चांगले कर्म, चांगले गोष्टी या माणसाला चांगल्या घडवतात। आणि तुम्ही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही कोणत्याही वाईट मार्गावरती जावी नये। आणि या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, यांचा उद्देश एकच आहे की ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार लक्षात यायला पाहिजेत। कारण की जी गोष्ट आपण सारखे सारखे करतो त्या गोष्टीची आपल्याला सवय पडते आणि त्या गोष्टीची तुम्हाला सवय पडायला पाहिजे, म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सारखे सारखे सांगत असतो। आणि ह्या गोष्टी कधीच दुर्लक्ष करू नका। आणि आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत। तर आता स्वामी फक्त एवढेच म्हणतात की तुझ्या आयुष्यामध्ये कधीच खचून जाऊ नको। तुझ्या आयुष्यामध्ये मी दुःख आणतोय, तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या कुटुंबामध्ये दुःख आणतोय आणि त्या गोष्टींना खचून जाऊ नको, कारण की तुला त्या गोष्टीमध्ये आणणारा सुद्धा मीच आहे आणि त्या गोष्टीतून बाहेर काढणारा सुद्धा मीच आहे। तुला तुझ्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, फक्त तू माझ्या भक्तीमध्ये कोणतीच कमी करू नकोस। या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की स्वामी हे केवढाही मोठा संकट असो, केवढेही मोठे दुःख असो, त्यातून तुम्हाला बाहेर काढणार। फक्त तुम्ही एक निष्ठेने श्री स्वामी समर्थ म्हणा, एकदा माझ्या सोबत सुद्धा म्हणा श्री स्वामी समर्थ। तुमच्या मनाला चांगले वाटेल की नाही हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्कीच कळवा। आणि स्वामी समर्थ हे नावामध्ये अशी जादू आहे जे की आपल्या मनातले वाईट विचार सुद्धा बाहेर काढून टाकते।